आज मी भाकरवडी बनवणार आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि मधून आंबट गोड तिखट चवीचं. काही वेळेस भाकरवडी तेलामध्ये तळू लागलं की भाकरवडीचे वड्या सुटतात किंवा मसाला बाहेर येतो. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून मी काही टिप्सही सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहिले आपण स्टफिंग बनवून घेऊयात किंवा मसाला बनवून घेऊयात. तर इथे मी बडीशेप, जिरे, धने आणि सुकं खोबरं घेतलेले आहे. हे आपण भाजून घेऊयात. तर 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, 2 चमचे धने आणि 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. जिरे, धने आणि बडीशेप हे कढईमध्ये टाकून 1-2 मिनिटे चांगलंसं खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊयात. खोबरं हे नंतर मी भाजणार आहे. आत्ताच भाजलं गेलं की खोबरं करपतो आणि त्यामुळे स्टफिंगचं किंवा मसाल्याचा चव बिघडतो. तर इथे हे सर्व चांगलंसं भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये काही मसाले घालूयात. तर इथे मी घातले आहे लाल तिखट, हळद, जिरे पावडर, हिंग आणि मीठ. आणि इथे हे गॅस बंद आहे पण कढई गरम असल्यामुळे हे मसाले चांगलेसे भाजले जातात. इथे हे सर्व भाजलेलं आहे. आता शेवटला यामध्ये सुकं खोबरं घालूयात आणि इथे हे सर्व चांगले असे भाजून झालेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड करूयात. पूर्णपणे थंड झालं की आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि स्टफिंगला थोडंसं गोड असं टेस्ट येण्यासाठी 1-2 चमचे यामध्ये साखर घालूयात आणि याचं आता आपण मिक्सरमध्ये वाटण बनवून घेऊयात. एकदम बारीक हे वाटण नाही बनवायचं, थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे मी हे पावडर बनवून घेतलेले आहे. आता हे पावडर एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता मी 1 टीस्पून लिंबाचा रस घातलेले आहे. लिंबाच्या रसाऐवजी आमचूर पावडर किंवा चाट मसाला घातलं तरीही चालेल. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे भाकरवडीसाठी स्टफिंग किंवा मसाला तयार आहे. आता आपण भाकरवडीसाठी पीठ मळून घेऊयात. तर इथे मी चाळणीमध्ये 1 वाटी मैदा घेतली आहे. यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घेऊयात आणि 1 चमचा बेसन आणि हे व्यवस्थित असं चाळून घेऊयात. आता यामध्ये 3 चमचे तेल घालूयात. तर इथे मी साधं तेल वापरले आहे. मोहन घातलं तरीही चालेल. आता हे तेल या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तेल हे पिठाला चांगलंसं लागलं गेलं पाहिजे. मिक्स करून झालं की या पिठाचा गोळा बनवून घेऊयात आणि गोळा हे वरून खाली टाकूयात. तर इथे हे पिठाचा गोळा अजिबात फुटलेला नाही, म्हणजे हे तेल व्यवस्थित असं या पिठाला लागले गेलेलं आहे. म्हणजे आता हे भाकरवडी मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील. तर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालूयात. आता यामध्ये थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घेऊयात. तर पुरीसाठी आपण जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे भाकरवडीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी पीठ चांगलंसं भिजू देऊयात. तर इथे हे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता या पिठाचे 2 इक्वल साईजचे गोळे बनवून घेऊयात आणि एक गोळा मी हे झाकून बाजूला ठेवलेला आहे. आता या गोळ्याचा आपण पोळी लाटून घेऊयात. तर एकसारखी थोडीशी जाड अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे हे पोळी लाटून घेतलेली आहे. या थिकनेसमध्ये मी हे पोळी लाटून घेतलेली आहे. आता जे या पोळीचे एजेस आहेत ते कट करून या पोळीला आपण स्क्वेअर शेपमध्ये बनवून घेऊयात. तर अशा प्रकारे याचे 4ही एजेस मी कट करून घेतलेले आहेत. आता याला आपण चिंचाचं चटणी लावूयात. आंबट गोड चिंचाची इथे ही चटणी आहे. 1 इंचावर खाली मी इथे हे स्पेस ठेवलेलं आहे, म्हणजे नंतर आपल्याला याची रोल व्यवस्थित असं चिटकलं जातं. तर इथे हे चटणी जास्तही लावलेलं नाही, थोडंसं लावलेलं आहे 1-2 चमचे, म्हणजे भाकरवडी सॉगी होऊ नये. जर जास्त लावलं गेलं की भाकरवडी सॉगी होतं. तर चटणी लावून झालं की आता यावर आपण हे स्टफिंग किंवा जे मसाला आहे ते लावून घेऊयात. एकसारखं आपल्याला हे मसाला यावर टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं जाडसर असं लेअरमध्ये हे मी मसाला टाकून घेतलेले आहे. आणि आता हाताने आपण अशा प्रकारे डॅब करून घेऊयात, म्हणजे मसाला चिटकला जातो आणि तळताना हे मसाला बाहेर निघत नाही. तर आता आपण हे रोल करून घेऊयात
अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. जर थोडे कुठेही स्पेस जर राहिलं तर मसाला तळताना बाहेर निघतो. तर रोल करून घेतले आहे आणि 1 इंचावर जे मी स्पेस सोडलेलं होतं त्याला थोडंसं पाणी लावून घेऊयात आणि बोटाने थोडंसं हलकं हलकं दाबून आता आपण हे रोल पूर्णपणे चिटकवून घेऊयात. अशा प्रकारे चिटकवल्यामुळे तेलामध्ये हे वडी अजिबात सुटत नाही, चांगली अशी रोल सील होते. आता आपण या रोलचे काप करून घेऊया. तर इथे मी रोल कट करण्यासाठी इथे मी थ्रेडचा वापर करणार आहे आणि रोलला पहिले आपण 1 इंचावर अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे आणि नंतर रोलच्या बेसला थ्रेड घालूयात आणि उजव्या हातातला थ्रेड हे डाव्या हातात आणि डाव्या हातातला थ्रेड हे उजव्या हातात घेऊन अशा प्रकारे हे रोल कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर चाकूचाही वापर करू शकता, पण त्यामुळे भाकरवडीचा शेप बिघडतो. तर अशा प्रकारे थ्रेडने जर आपण हे रोल कट केलं तर शेपही जसा आहे तसाच राहतो. तर अशा प्रकारे इथे हे मी भाकरवडी थ्रेडच्या साहाय्याने कट करून घेतले आहेत. अशा प्रकारे बेसला आपल्याला हे थ्रेड घालायचं आहे आणि उजव्या हातातला थ्रेड डाव्या हातात आणून अशा प्रकारे आपल्याला हे रोल कट करून घ्यायचं आहे. तर इथे हे सर्व रोल मी कट करून घेतलेले आहेत. आता या वडीला हातामध्ये घेऊन थोडंसं प्रेस करून घेऊयात. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे वडी प्रेस करून घ्यायची आहे. सर्व इथे हे वड्या बनवून प्रेस करून घेतलेले आहे आता आणि इथे हे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. मीडियम फ्लेमवर तेल गरम केलेलं आहे, जास्त असं कडकही नाही, थोडंसं गरम झालेलं आहे. आता हे सर्व भाकरवडी तेलामध्ये सोडून घेऊयात आणि लगेचच गॅसचा फ्लेम लोवर ठेवायचा आहे आणि जोपर्यंत भाकरवडी तळून वरी येत नाही तोपर्यंत आपल्याला या भाकरवडीला अजिबात हलवायचं नाही. तळून वरी आलं की पळीने आपण दोन्ही बाजूने चांगलंसं सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर इथे हे भाकरवडी तळून वरी आलेली आहे. आता पळीने आपण ही भाकरवडी चांगलीशी दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर होईपर्यंत चांगलंसं तळून घेऊयात. तेल हे मीडियम फ्लेमवर गरम करून घेतले, जास्त असं कडकही नव्हतं. आणि नंतर जेव्हा हे भाकरवडी सर्व तेलात सोडले गेले की गॅसचं फ्लेम लोवर ठेवायचं आणि हे भाकरवडी तळून वरी येईपर्यंत अजिबात ह्या भाकरवडीला हलवायचं नाही. जेव्हा हे भाकरवडी तळून वरी येतील तेव्हा पळीने पलटून दोन्ही बाजूने चांगली अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. तर इथे हे भाकरवडी चांगली अशी तळली गेलेली आहे, छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे लो फ्लेमवर तळल्यामुळे भाकरवडी चांगली अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते आणि तुम्ही बघू शकता भाकरवडी अजिबात तेलामध्ये फुटलेली नाही किंवा वड्या सुटलेले नाहीत, व्यवस्थित असं हे झालेलं आहे. आणि तर अशा प्रकारे इथे हे मस्त खमंग भाकरवडी तयार आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.